मला अगदी फ्रेश असे काजू मिळतात, त्यामुळे मी इकडे मिळणाऱ्या या दर्जाबद्दल आणि ओव्हरऑल काजूच्या याच्याबद्दल मी खूप समाधानी आहे आणि मी लोकांना नक्कीच विनंती करीन. हे माझं नॉर्मली मी कोणाला रेकमेंड सहसा करत नाही, पण तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवू शकता आणि इथून नक्की काजू खरेदी करू शकता. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचरेकर लाईव्ह कोकणातले युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. लाईव्ह कोकणातले युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कोकणातील पारंपरिक पद्धती, सण, उत्सव, खाद्य संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता मे महिना आहे आणि बऱ्याच ठिकाणी काजू म्हणा, आंबे म्हणा हे विषय असतात, पण आम्ही कोकण म्हटलं काय काजू आलाच. तर आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत, म्हणजे शिरगाव, देवगड तालुक्यातील शिरगाव बाजारपेठेमध्ये माळवदे बंधू यांचं कॅशू फॅक्टरी आहे आणि रॉयल कॅशू फॅक्टरी आहे. ही रस्त्यालगतच आहे आणि त्या ठिकाणी अत्यंत दर्जेचा काजू आपल्याला तिकडे उपलब्ध होतं. तर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. उपयुक्त माहिती म्हणजे कशा पद्धतीने काजू बीवर कशी प्रक्रिया केली जाते, काजू कसा तयार केला जातो, कुठल्या कुठल्या फ्लेवरमध्ये काजू असतात, हे सगळी काही गोष्टी आपण माळवदे बंधूंकडून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला आधीच क्लिअर करतो, कारण माळवदे यांचं कॅशू फॅक्टरी ही मोठी असल्यामुळे रस्त्यालगतच आहे. रस्त्यालगत असल्यामुळे वाहनांचा, कोण हॉर्न मारतं, कोण गाड्यांचा आवाज, असा विविध आवाज येऊ शकतो. ही तुम्हाला आधीच मी क्लिअर करतो, कारण का रस्त्यालगत असल्यामुळे हा प्रकार होईल असा मला अंदाज आहे. तर तुम्हाला मी आधीच क्लिअर करतो, जर आमचा हा काजूचा व्हिडिओ, काजू फॅक्टरीचा व्हिडिओ, काजू कसे बनवले जातात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन दाबायला देखील विसरू नका. आणि मित्रांनो, एक छान छान कमेंट करायला देखील विसरू नका. तर चला माझ्यासोबत कॅशू फॅक्टरीमध्ये कशा पद्धतीने माळवद्यांच्या कॅशू फॅक्टरीमध्ये काजू बनवले जातात, कशी प्रक्रिया केली जाते, हा माहितीप्रिय व्हिडिओ तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर खरोखर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर चला माझ्यासोबत कॅशू फॅक्टरीमध्ये. मित्रांनो, फायनली आपण मिनार माळवदे यांच्या काजू फॅक्टरीकडे आलो आहोत आणि आता काजू फॅक्टरीवर म्हणजे काजूच्या बीवर कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते, युनिट साधारण अंदाज किती, आणि हे युनिट त्यांचं शिरगाव बाजारपेठेपासून काही अंतरावर आहे. तर आपण फायनली तिथे आता पोहोचलेलो आहोत आणि आपण काजू फॅक्टरीमध्ये जाणार आहोत, त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेणार आहे. मग साधारण हे युनिट आता म्हणजे वरच्या ग्रेडचं आहे, म्हणजे साधारण स्टँडर्ड ग्रेड आहे, म्हणजे थोडी प्रक्रिया म्हणजे मॅन पॉवर कमी लागते, अशा पद्धतीचे त्यांच्याकडे युनिट आहे. तर आपण हे युनिट बघणार आहोत, कशा पद्धतीने काजू बीवर प्रक्रिया केली जाते, काजू बी कशी फोडली जाते, त्यातून काजू कसे काढले जातात, ते कसे ड्राय केले जातात, या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. शिरगाव बाजारपेठेपासून काही अंतरावर हे रॉयल कॅशू म्हणून आहे त्यांचं दुकान. त्या ठिकाणी आपल्याला माळवदे साहेब आहेत आणि त्यांच्याकडून आपण हे जाणून घेणार आहोत, त्यांचे किती विविध प्रोडक्ट आहेत आणि कशा पद्धतीने काजू प्रक्रियेवर जी प्रक्रिया केली जाते. तर आपण सर्व गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तर सर्वप्रथम माळवदे साहेब, तुमचे आमच्या लाईव्ह कोकणातल्या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम स्वागत करत आहे. झाड असेल आणि जर तुम्हाला त्यांनी काजू दिले तर तुम्ही त्यांना ती बी प्रक्रिया करून देऊ शकता का? हो, देतो आम्ही. तसं आम्ही लेबर वर्कवर काम करून देतो. हां, मग त्याची साधारण किलो मागे दर किती आहे? 20 रुपये पर केजी. हो. मग साधारण 1 किलो जर काजू तुम्हाला दिले तर त्यातून किती बी साधारण निघतं? बी निघतं त्याच्यात पाव किलो निघतं. पाव किलो निघतं. मग तिथे ते काजू तुम्हाला कशा पद्धतीने सुकवून द्यावे लागतात? पूर्ण सुकवून द्यावे लागतात. जर त्यांनी तसेच काढून दिले तर मग आम्ही ती प्रोसेस करतो सुकवायची वगैरे, नाहीतर मग आम्ही डायरेक्ट करतो, त्यांचं मशीनला लावून डायरेक्ट प्रोसेस करून देतो लेबर वर्कवर. बरोबर. तर मी काय म्हणतो, साधारण ही जर काजूची एखाद्या भविष्यात सिंधुदुर्गात लागवड करायची झाली तर कुठली काजूची लागवड करणे आपल्या जिल्ह्यासाठी योग्य? आपल्या इकडे जास्त प्रमाणात वेंगुर्ला 7 हा काजूगर जोरदार चालतो. चांगली जर फवारणी वगैरे जर त्याला केली तर चांगलं भरघोस उत्पन्न मिळतं. वेंगुर्ला 7 म्हणजे काय, हा प्रकार काय नक्की? वेंगुर्ला 7 म्हणजे नवीन आहे, ते हे केलं, ब्रीड केलेलं आहे. त्याच्यात साईज जरा मोठी असते, म्हणजे आपण जे विकतो आता घर, त्याच्यात जी हाय रेंजची जी ग्रेड येते W180, 220 ती ग्रेड त्याच्यातून निघते. त्यामुळे ते शेतकऱ्यांना पण फायद्याचं आहे आणि काजू कारखानदारांना पण फायद्याचं आहे. साधारण या युनिटमध्ये किती म्हणजे वर्कर काम करतात? तर आमच्या इकडे 8 जण आहेत. 8 जण वर्कर आहेत. बाकी आता ऑटोमॅटिक ऍडव्हान्स मशीन आल्यामुळे जास्त वर्करची काही गरज लागत नाही. त्यामुळे मशीन हे 2 माणसांचं काम करते. किती जागा लागते? ते डिपेंड्स, तुम्ही किती क्वांटिटीमध्ये करणार आहे बिझनेस. तर मिनिमम एक 5 गुंठे जागा खूप होते, सफिशियंट आहे. जर काजू युनिट जर घ्यायचं झालं तर आपल्याला संपर्क करून एखाद्याकडे मिळू शकतं का त्या व्यक्तीकडून? आता इकडे कुडाळला MIDCत आपल्याला नवीन सगळं युनिट मिळतं. फ्रेश ऍडव्हान्स युनिट आलेले आहेत आता. ज्याची जी रिक्वायरमेंट असते तसे आपण युनिट घेऊ शकतो. म्हणजे छोटं युनिट असतं 40 किलो, 80 किलो, 160 किलो. आपल्याला पाहिजे तसं आपण युनिट घेऊ शकतो, जशी आपली कॅपॅसिटी आहे.
10 टन फोडायचे असले तर 40 किलोचं भरपूर होतं. आपली कॅपॅसिटी 30-35 टन असली तर मग आपण 80 किलो 160 किलोचं युनिट घेऊ शकतो. बरोबर. तर साधारण आता तुमच्याकडे किती काजू म्हणजे कशा प्रक्रिया होतात काजूवर, म्हणजे बाबा साधारण सोललेले घर, म्हणजे आता लोकांना विदाऊट सोललेले आणि सोललेले घर हे दोनच प्रकार जास्त करून लोकांना परिचित. मग त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय आहे का? आमच्याकडे ह्याच्या व्यतिरिक्त हे आहेत फ्लेवर आहेत काजूगर. हे फ्लेवर मध्ये येतात. हा 200 ग्रॅमचा डबा आहे. हे ह्याच्यात सगळे फ्लेवर असतात. सॉल्टेड असतो, ग्रीड चिली आहे, परत मसाला काजू आहे, असं वेगवेगळे पेरी पेरी आहे. हे जे फ्लेवर आहेत ना हे सगळे याच्यात मिक्स मध्ये येतात. बरोबर. सिंगल पाहिजे तर सिंगल पण आपल्याकडे मिळतात. हा सॉल्टेडचा डबा आहे, हा सिंगल आहे, आणि ह्याच्यात आम्ही पूर्ण मिक्स मध्ये देतो. जे पर्यटक येतात त्यांना हे बरं पडतं, सगळे व्हरायटी मिळतात याच्यात. बरोबर. त्यामुळे आम्ही हे इकडे वेगळं केलेलं आहे. एखाद्याला आता हे 3-4 प्रोडक्ट आहे. मग एखाद्याने बाबा म्हटलं आम्हाला मसालेच काजू पाव किलो, हा देतो आम्ही. हे काय स्पेसिफिक असले पण आपल्याकडे आहेत स्टँडर्ड. म्हणजे हे आता फक्त हे सॉल्टेड आहे. मग त्याला एखाद्याला 1 किलो पाहिजे असेल मसाला तर मसाला देतो. पेरी पेरी पाहिजे तर पेरी पेरी. आपल्याकडे बरेच व्हरायटी आहेत. पाणीपुरी आहे, खूप फ्लेवर आहेत, 10 फ्लेवर आहेत. म्हणजे पाणीपुरी फ्लेवर म्हणजे काय नक्की? हा पाणीपुरी म्हणजे त्याचा पाणीपुरी आपण जे खातो त्याला जो मसाला वापरला जातो तो मसाला ह्याला वापरून आम्ही ड्रायरला लावतो आणि 8 तास ड्रायिंग केल्यानंतर मग त्याच्यात पूर्ण तो फ्लेवर जातो त्या काजूत आणि तो आम्ही पॅक करून देतो. म्हणजे टोटल तुमच्याकडे फ्लेवर किती आहेत आता? फ्लेवर 10 फ्लेवर आहेत आमच्याकडे. ते कुठले स्टँडर्ड फ्लेवर आम्ही ठेवलेले आहेत. ते कुठले आहेत ते जरा सांगाल का? स्पेसिफिक वेगळे. आता सध्या आमच्याकडे फक्त सॉल्टेडच आहे, ग्रीन चिली आहे, मसाला आहे आणि पेरी पेरी आहे. 4 सध्या अवेलेबल आहे. बाकी मसाला नसल्यामुळे सध्या नाही काय प्रोडक्शन. बरोबर. मी काय होतो, जे आता तुम्हाला एखाद्या ग्राहकाने काजू दिली 1 किलो तर ती तुम्हाला कशी देता? तुम्ही त्याला 20 रुपये किलोने देता? जर लेबर वर्कवर घेतली तर 20 रुपये आम्ही 1 किलोचे घेतो आणि त्याला आम्ही फोडून देतो. म्हणजे फोडून फक्त देतो, साल काढून नाही. साल काढून ते पाहिजे असेल तर ते पण आम्ही देतो. फक्त त्याचे ऍडिशनल काही चार्जेस 5,000 रुपये असतील ते आणि त्यांनी जायचे. बरोबर. असा विषय आहे. तर माळुदे साहेबांकडून आपण या गोष्टी जाणून घेतल्या. तर आता आपण त्यांच्या कॅशू दुकानामध्ये आहोत आणि त्यांच्याकडून जे इथे काय असतील दुकानामध्ये फ्लेवर ते देखील आपण त्यांच्याकडून सगळे काजूचे प्रोडक्ट आहेत. म्हणजे आता फ्लेवर आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेत, पण अन्य जे प्रोडक्ट आहेत त्यांची देखील आपण किंमत किंवा कशा पद्धतीचे काजू आहेत. तर माळुदे साहेब आम्हाला काय सांगा? आता आपल्याकडे जनरली 6-7 प्रकारचे ग्रेड येतात. हा W210 असा ग्रेड आहे. सध्या आम्ही हा इथे रिटेलला फॅक्टरी आउटलेटला 1,000 रुपयाने विकतो. 1,000 रुपयाची किंमत आहे. हा W210 अशी ग्रेड आहे. सेकंड त्यानंतर त्याच्या खालोखाल आमच्याकडे तो W240 हा आम्ही 900 रुपयाने इथे विकतो फॅक्टरी आउटलेट. माळुदे साहेब तुम्हाला 2 मिनिटं थांबवतो. WT40 म्हणजे नेमकं काय? W240 म्हणजे काय तर याचं हे जे काजू आहेत हे समजा 50 ग्रॅम आपण जर केले तर ह्याच्यात 24 नग येणार. म्हणजे 50 ग्रॅम जर काजू जर ह्याच्यावर ठेवले आपण काट्यावर, वजन काट्यावर, तर त्याचे 24 नग असणार. त्याच्यानंतर हा आहे 210. म्हणजे हे जर 50 ग्रॅम आपण जर वजन केलं तर 21 काजू ह्याच्यात येणार. म्हणजे ही साईज मोठी आहे. जशी साईज मोठी होत जाते तसे नंबर ऑफ हे कमी होतात काजू. जसं आता हा W400 आहे. W400 म्हणजे ह्याच्यात कसं आहे की 50 ग्रॅम जर आपण वजन केलं तर त्याच्यात 40 काजूगर निघतात, कारण ही साईज छोटी आहे. बरोबर. त्याप्रमाणे आपले हे ग्रेड आहेत. असा प्रकार आहे. हा 210 झाला, 240 झाला. हा एक 320 म्हणून प्रकार आहे. हा आम्ही आता इथे 800 रुपयाने विकतो फॅक्टरी आउटलेटला. मार्केटमध्ये 1,000 रुपयेपेक्षा जास्त किंमत आहे. आपण फॅक्टरी आउटलेट असल्यामुळे आपण दर इथे कमी लावतो. हा W400 आहे. हा 750 रुपये आपण इथे विकतो फॅक्टरी आउटलेटला. त्याच्यानंतर हा एक पाकळी येतो, म्हणजे अखंड घर असतो अपुरा, त्याचे 2 तुकडे झालेले असतात. तो आम्ही इथे 700 रुपयाने विकतो. प्युअर प्लेन व्हाईट आहे पाकळी. त्यानंतर तुकडा येतो आपल्याकडे. तुकडा एक प्रकार असतो, हॉटेल लाईनला वगैरे चालतो बऱ्यापैकी. याची किंमत 650 रुपये किलो पर केजी. 650. त्यानंतर हे आपले झाले व्हाईट मध्ये पॉलिश. हा. त्याच्यानंतर आपल्याकडे हे 2 प्रकार येतात. हा एक आहे, हा मोठे साईज येते, याला SNW म्हणतात. हा आम्ही इथे 800 रुपये किलोने विकतो. फक्त ह्याला लाईफ जास्त असते ह्याच्यापेक्षा. पॉलिशपेक्षा लाईफ जास्त, जरा 1-2 महिने जास्त टिकू शकतात. ते स्टोअर जर कोणाला करायचं असेल, इकडनं लांबनं टुरिस्ट येतात, बरोबर, त्यांना 4 महिन्यानंतर जर पाहिजे असेल तरी व्यवस्थित ठेवून ते स्टोअर करून वापरू शकतात. हा मोठा आहे माल. ह्याची किंमत 800 रुपये पर केजी आहे. त्याच्यानंतर हा एक NW म्हणून येतो, ह्याची किंमत 600 रुपये किलो आहे सध्या तरी.
तर हा छोटी size आहे. माळुदे साहेब, आता तुम्ही सांगितलं सगळं मी ऐकलं, तर आता एखाद्या पर्यटक इथून तुम्हालाकडून जे माल घेऊन जातात आणि तो स्टोअर करायचा, नेमकं स्टोअर करताना म्हणजे काळजी काय घ्यायची? स्टोर करताना म्हणजे तो एकदम जास्त म्हणजे ऊन लागतं नाही त्याला, हा कुठे दमट वातावरण असेल तिथे नाही, व्यवस्थित कुठे जर डब्यात भरून ठेवला हा. मुंग्यांपासून किंवा संरक्षण राहिलं तर 3-4 महिने प्रोडक्टला काय होत नाही, कारण आम्ही हे पॅकिंग करताना स्वतः याला पूर्ण टेम्परेचरवर 50 डिग्री टेम्परेचरवर तापवतो. बरोबर. त्यामुळे याचं लाईफ वाढतं आणि पॅकिंग करताना आम्ही तसं करतो, अगोदर नाही करून ठेवत. हा, हा. त्यामुळे याचं लाईफ लॉंग आहे बऱ्यापैकी 3 महिने तरी टिकतो. बघितलं माळुदे साहेबांनी म्हणजे पॉलिशचा दर काय आहे आणि म्हणजे त्याच्यात लोक काय म्हणतात, अरे आम्हाला 200 ग्रॅम दिलं, 200 ग्रॅम मध्ये 24च काजू होते, म्हणजे लोकांची असं वाटतं की आम्हाला फसगत केलं. पण त्यांनी आपल्याला माळुदे साहेबांनी स्पष्ट केलं की ते काजूची साईज जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये नग हे कमी बसतात. तर आपल्याला त्यांनी ती सगळी गोष्ट सांगितली आहे समजावून. तर आता आपण फॅक्टरीमध्ये जाणार आहोत, कशा पद्धतीने तिकडे प्रक्रिया केली जाते, या सगळ्या काही गोष्टी आपण त्यांच्याकडे जाऊन पाहणार आहोत. पण सर्वप्रथम बी तुमच्याकडे आल्यानंतर ती प्रक्रिया कशा पद्धतीतून सुरुवात होते ते थोडक्यात आम्हाला सांगा. कसं आहे, आम्ही बी पहिला आणतो मार्केटमधून असेल किंवा शेतकऱ्यांकडून असेल, त्याच्यानंतर आम्ही इथे सुकत घालतो. आम्ही ते हा जवळजवळ आमचा 3 गुंठ्याचा प्लॉट आहे. 3 गुंठ्यात 2 टन तरी काजू ॲट अ टाइम सुकतो. जो आम्हाला स्टोअर करायचा आहे काजू, जो चतुर्थीनंतर म्हणजे पावसाचा सीझन झाल्यानंतर जो आम्ही वापरणार आहे काजू, त्याच्यासाठी आम्ही 4 दिवस हा उन्हात ठेवतो कंटिन्यू, आणि त्याच्यानंतर भरून तो स्टोअर करतो. आणि आता इन्स्टंट जो फोडायचा आहे, म्हणजे आता मार्च, एप्रिल, मे ह्या सीझनला किंवा जून 15 पर्यंत आम्ही जो फोडणार आहे त्याला 1-2 दिवस फक्त आम्ही उन्हात सुकवतो आणि पॅकिंग करतो स्टँडर्ड साईजची, आणि त्याप्रमाणे नंतर मग ते पुढच्या प्रोसेसला जातो काजू. साधारण त्याला किती ऊन द्यावी लागतं आता कसं म्हणजे आहे, चांगला दर्जेदार काजू होईल? दर्जेदार काजू कसं असतं, आता आपण जर आता इन्स्टंट जर फोडणार असलो काजू, म्हणजे आता मार्च, एप्रिल, मे हा 3 महिने काजूचा सीझन आहे, तर या 3 महिन्यात आपण जर फोडायचं असेल तर 2 दिवस जर उन्हात ठेवले तर इनफ होतात. आणि जर आपल्याला पावसानंतर जर ते काय प्रोडक्शन त्याचं घ्यायचं असेल तर मिनिमम 4 दिवस 5 दिवस, पण 4 दिवस पण इनफ होतात. ऊन जर बाहेर भरपूर असलं तर 4 दिवस हे इनफ आहे. तर स्टोअर केला तरी काय प्रॉब्लेम येत नाही. नेमकं ऊन देण्यामागचा उद्देश काय? ऊन देण्यामागचा उद्देश म्हणजे हा काजू हा ओला असतो सुरुवातीला, त्यामुळे ते ऊन दिल्यानंतर तो सुकतो आणि आतमध्ये गॅप निर्माण होते, म्हणजे काजू गर आणि त्याच्यावर जी टर्फल असते त्याच्यात गॅप तयार होतो, आणि त्यामुळे ते मशीन बरोबर कट व्हायला ते त्याची मदत होते. त्यामुळे आम्ही आणि स्टोरेजला पण चांगलं ते बाद जात नाही उन्हात ठेवल्यामुळे. तर मित्रांनो, बघितलं कशा पद्धतीने काजू बी आल्यानंतर, म्हणजे बाजारातून काजू आल्यानंतर, बागायतदारांकडून काजू आल्यानंतर अशा पद्धतीने हे काजू बी इथे सुकवावं लागतं आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया होते. ते आपण ती प्रक्रिया देखील त्यांच्याकडून जाणून घेणार. हा आमचं गोडाऊन आहे. आमच्या गोडाऊनची कॅपॅसिटी एक 15 ते 20 टन आहे. आम्ही इथे 15 ते 20 टन स्टोरेज करून ठेवतो, जो आपण पावसानंतर आम्ही जो काय माल फोडणार आहे तो. आणि हा मार्च, एप्रिल, मे हा 3 महिन्याच्या सीझनचा पण आम्ही इथे स्टोअर करतो. पण नंतर पावसात जरा तो स्टोअर करणे जरा गरजेचं असतं व्यवस्थित, कारण त्याला हवा लागतं नाही. बाहेर पाऊस पडत असतो, थंड हवा लागली तर काजू नरम होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे हे आम्ही आता पावसानंतर फोडण्यासाठी स्टोअर करून ठेवले आहेत. अजून भरपूर काजू आहेत, ते आपण सुकवणार आणि इकडे स्टोअर करून ठेवणार आहे 8-10 दिवसात सुकवून. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने आता आपण जे काजू सुकत घातले होते त्यानंतर ते कशा पद्धतीने गोणीमध्ये, एखाद्या गोंतीमध्ये भरून ते नंतर या ठिकाणी आणले जातात आणि या ठिकाणानंतर ते फॅक्टरीमध्ये कशा पद्धतीने बॉईल किंवा त्याच्यावर प्रक्रिया केली जाते हे पाहणार आहोत. तर चला आपण त्या ठिकाणी जाऊ. आता आपण सर्वप्रथम कुठे जाणार आहोत? आणि आपण पहिली स्टोरेज केल्यानंतर पहिला प्रथम येतो तो बॉयलर, बॉईल करायचं दाखवतो मी. चालेल चालेल. हा बॉयलर 80 किलोचा कॅपॅसिटीचा आहे. इथं आपण त्याला आग लावून स्टीम देतो आणि ह्याच्यात या मार्गातून स्टीम सोडून इथे काजू बॉईल करतो. आणि आम्ही 150 टेम्परेचर लागतं याला टोटल. एक 80 किलो काजू पूर्ण स्टीम होण्यासाठी 180 हे इथे मेजरमेंटचा काटा आहे. 180 आम्ही स्टीम सोडतो इकडे, आणि 180 स्टीम ही भरपूर होते आपल्याला. त्याप्रमाणे सुरुवातीला काजू आपण हा असा असतो जो आपण स्टोरेज केलेला आहे तो काजू. त्याच्यानंतर हा काजू बॉइलिंग केल्यानंतर तो ह्या पद्धतीचा दिसतो. हा स्टीम काजू आहे. बॉईल केल्यानंतर असा दिसतो. हा, बॉईल केल्यानंतर हा असा दिसतो. आणि ह्याच्यानंतर पुढची प्रोसेस हे केल्यानंतर एक 12 तास ठेवावे लागतात असे.
हा. कारण ते हीट असते त्यांच्यात बरोबर. आणि आपण इथे स्टीम देतो त्यामुळे आणि हीट वाढते त्याच्यात. हा. त्यामुळे 12 तास आम्ही ते ठेवून देतो आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस कटिंग मशीनची. तर मी काय म्हणतो साधारण त्या ठिकाणी म्हणजे आग लावली जाते हम्म. आणि इथे बी टाकली जाते. म्हणजे बी इथून कुठे टाकली जाते? इथून हे लॉक करायचं इकडे. हा. हे आउटपुट आहे, हा हे इनपुट आहे. हा हे बंद करून ह्याच्यात भरायचे असतात काजू. जे हा. रॉ मटेरियल आपण स्टोअर करून ठेवलेले आहेत ते तिथे आग लावून नंतर 150चं टेम्परेचर लागतं 80 किलोसाठी. बरोबर. ते आपण स्टीमर ह्याच्या थ्रू इकडे सोडतो ऍट अ टाइम. हा. आणि ते सोडल्यानंतर इथून नंतर मग हे पॅक झाल्यानंतर स्टीम जेव्हा हवी तेवढी ह्याला झाली पूर्ण 80 बरोबर. किलो काजूला हा. की इथून स्टीम बाहेर यायला सुरुवात होते. हा 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 म्हणजे याचा अर्थ की हे पूर्ण झालंय आता. बरोबर. आणि त्याच्यानंतर आम्ही 10 मिनिटं ठेवतो. म्हणजे 10 मिनिटं सगळं अगोदर स्टीम येते आणि 10 मिनिटं झाल्यानंतर त्याच्यात राहतो. राहतं. पण नेमकी आपल्याला जो काजू म्हणजे चांगल्या दर्जाचा भाजला हे नेमकं कसं समजतं? इथून स्टीम यायला सुरुवात झाली ना बाहेर, ह्याचा अर्थ की आतमध्ये पूर्ण स्टीम झालेली आहे, झालेली आहे. त्यामुळे ती इथून बाहेर येते. बरोबर. आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर आम्ही एक 10 मिनिटं ठेवतो. हा. स्टीम बऱ्यापैकी लागते कारण जास्त स्टीम झाल्यावर पण काजू लाल होऊ शकतो. बरोबर. कलरमध्ये त्याचा फरक फरक पडतो. तर व्हाईटनेस वर मार्केट अवलंबून आहे. व्हाईट जेवढा काजू असेल तेवढा त्याला दर चांगला मिळतो. बरोबर बरोबर. त्यामुळे इथून आम्ही एक 10 मिनिटं ठेवतो. हा. आणि त्याच्यानंतर मग ठेवतो इथे स्टोअर करून आणि एक 12 तास ठेवून नंतर मग ते कटिंग मशीनला जातं पुढच्या बरोबर. तर प्रोसेस. साधारण ह्यामध्ये किती तास प्रक्रिया होते? सुरुवातीला 1 तास लागतो हा. कारण ही मशीन एकदम थंड असते. हा. आता जरी पहिला करायचं झालं तरी 1 तास लागतो त्याच्यासाठी हा. कारण थंड आहे. हा. त्याच्यानंतर आपण आता आम्ही ऍट अ टाइम 5-8 बॉयलर काढतो. हा. त्यावेळी कसं होतं पहिल्या वेळी जर 1 तास लागला तर नंतर मग ते 40 मिनिटात वगैरे होतात. हा. 40 मिनिट 35 मिनिट डिपेंड. पावसाळा असेल तर त्याला 45 मिनिटं 50 मिनिटं पण लागतात. आणि आता ह्या हीट टेम्परेचरमध्ये उन्हाळ्यात एक अर्ध्या तासात सुद्धा होतो. बरोबर बरोबर. तर मित्रांनो हे साधारण एका वेळेला 80 किलो काजू बॉईल आपले होऊ शकतात. हो, हो. म्हणजे दिवसभरात किती काढू शकता तुम्ही? आपल्याला ज्याप्रमाणे आपली कॅपॅसिटी हा. आहे लेबर वर्कची त्यानुसार आम्ही काढतो. काय 10 काढले तर 800 किलो होणार. ते कसं आहे परत 2-4 दिवसाच्या आत ते फोडायचे असतात. बरोबर. लेबर जास्त असले भरपूर काम करायचं हा. असेल तर आपण जास्त बॉयलर लावून ठेवू शकतो. मग आम्ही जनरली 5 ते 8 स्टँडर्ड ठेवलेलं आहे. म्हणजे 3-4 दिवसात तेवढे संपतात. संपतं. म्हणजे साधारण हे काढल्यानंतर 4 दिवसात कंपल्सरी फोडणं गरजेचं आहे. असं काय नाही. हा. फक्त पावसात वगैरे ते नरम होऊ शकतात. आता कसं हे जरा कडक आहे. बरोबर. त्यामुळे ते मशीनमध्ये फुटताना ते व्यवस्थित फुटतात. हा हा हा. आता उष्णतेत आता 8 दिवस झाले 10 दिवस झाले म्हणून काय होत नाही होत त्याला. नाही, होत पण थंडीत किंवा पावसाळ्यात हे जास्त दिवस झाले ते नरम पडतात. बरोबर. त्यामुळे ते फुटत नाही हा. मशीनवर. त्यामुळे आता काय चालू शकतं पण पावसात थंडीत जरा जास्त वेळ ठेवायचं. बरोबर. झालाय आपण स्टीम देऊन पण आता हे बंद केलेलं आहे. आता हे 1 तास झाल्यानंतर आम्ही 10 मिनिटं दिली आहे त्याला स्टीम आणि आता हे आम्ही काढणार आहे. बस. तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने ह्या बॉयलरमधून काजू टाकल्यानंतर कशा पद्धतीने बाहेर काढला हे सगळ्या काही गोष्टी आपल्याला महादेव साहेबांनी सांगितले. तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊन कशा पद्धतीने काजू फोडले जातात हे देखील आता आपण पाहणार आहोत. तर चला आपण महादेव साहेबांबरोबर त्या ठिकाणी काजू बी शिजल्यानंतर कशा पद्धतीने फोडली जाते हे पाहणार आहोत. तर चला आपण तिकडे जाऊ. बघितलं तर कशा पद्धतीने बॉयलरला म्हणजे काजू शिजवला जातो. तर आता त्या ठिकाणी म्हणजे जो कटिंग कशा पद्धतीने होतो तो देखील आपण माळवदे साहेबांकडून जाणून घेणार आहोत. तर आपण त्यांच्यासोबत जाणार आहोत. काजूची बी कशी कापली जाते म्हणजे काजूचा गर आतमधून कशा पद्धतीने काढला जातो हे आपण पाहणार आहोत. तर चला आपण त्यांच्यासोबत जाऊया. ही कटिंग मशीन आहे. याची कॅपॅसिटी 25 किलो पर आवर आहे. हा. एका तासात 25 किलो हे फोडते. हां पूर्वीच्या ज्या मशीन असायच्या त्या डायरेक्ट असायच्या. त्यामुळे त्याच्यात जर काजू छोटा असेल मोठा असेल तर त्याच्यात पाकळी वगैरे होण्याचं प्रमाण जास्त असायचं. आता या ऍडव्हान्स जे मशीन आहे त्याला स्प्रिंग आहे त्यामुळे ते ऍडजस्ट होतं. त्यामुळे ते जास्त हे होत नाही. एक कुडाळची मशीन आहे आणि ॲक्युरेट कंपनीकडनं घेतलेली. तर चालू करून दाखवतो तुम्हाला कशी प्रोसेस होते. म्हणजे साधारण वरती बी वतलं जातं. हा इथे ओततो आम्ही. हां ऍट अ टाइम याच्यात 25 किलो राहतात. बरोबर. आणि एकाचा पाऊण ते एका तासात हे फोडून पूर्ण होतात. म्हणजे 25 किलो काजू एका तासात ते पाऊण ते 1 तास. छोटा काजू असेल तर 1 तास लागतो. मोठा काजू असेल तर पाऊण तासात फोडून होतात. असं आहे. हे ऑटोमॅटिक मशीन आहे पुन्हा. हां म्हणजे आपल्याला माणसांची गरज नाही म्हणजे ते योग्य प्रकारे कापून
इकडे बाहेर पडतं. कटिंगसाठी माणसं लागतात, हा. पण शूटिंग मशीन आहे आमच्याकडे, बरोबर. फक्त एक कटिंग मशीन आहे. आता आपले बी पूर्णतः फोडून झाली आहे, तर कशा पद्धतीने बी निघते हे देखील आपल्याला दाखवत आहे. हे असे काही अडकून राहिलेले असतात, ते काय आम्ही ते आपल्याकडे इक्विपमेंट आहे, हां. ते चमच्याने किंवा डिस्मिसने वगैरे काढू शकतो. हां. बाकी बरेचसे असे डायरेक्ट फुटूनच येतात, कारण हे आता ॲडव्हान्स मशीनी नवीन नवीन आल्या आहेत, त्याच्यामुळे फटाफट डायरेक्ट फुटून असे घर रेडी तयार होतात. हे बघा, हे आता डायरेक्ट फोडून आले. बरोबर. मग हा मित्रांनो, ही ऍडव्हान्स मशीन असल्यामुळे जास्त मॅन पॉवरची गरज लागत नाही. परंतु माळवते साहेब, जे टर्फार आहेत त्याचा नेमका उपयोग काय होतो? ही टर्फल आहे, ही तुमच्या- ती आम्ही तिकडे कुडाळला सावंतवाडीला पाठवून देतो. तिकडे त्याचं तेल काढलं जातं. ते बोटीना, समुद्राच्या बोटी असतात, त्यांना खाली हे करतात, पेंट करतात, जेणेकरून त्यांचं लाईफ वाढावं, त्याला पाणी लागत नाही या गोष्टीमुळे. ते तिकडे वापर केला जातो सालांचा. तर मित्रांनो बघा, म्हणजे काजूच्या बीचा सर्व काही उपयोग, म्हणजे त्यातून जी प्रक्रिया झाल्यानंतर जो बी निघते ती देखील आपल्याला सगळी म्हणजे उपयोगाला होते. आणि त्याचं आता बाकी त्या बी कटिंग झाल्यानंतर पुढे काय प्रोसिजर होते ते आता आपण पाहणार आहोत. आता डायरेक्ट आम्ही तिकडे तो त्याची फोडून झाल्यानंतर ते टपात एकत्र करून ठेवतो. नंतर इथे त्याला स्कोपिंग केलं जातं. बरेचसे असे काजू बाहेर आलेले असतात, पण जे बाहेर येत नाहीत त्यांना असं मॅन्युअली काढावं लागतं. त्याच्यात आम्ही अखंड काजू हा एक डिपार्टमेंट वेगळा आहे, तुकडा पाकळी हे वेगळं काढतो. त्यानंतर जे काजू काही अनकट असतात, काय काय वेळा कसं होतं, मशीनमध्ये डबल टेबल काजू जर पडले तर ते अनकट राहतात, ते तिकडे बाजूला काढून ठेवलेले आहेत, तर ते परत एकदा मशीनला टाकले जातात. आणि अशा पद्धतीने आम्ही हे स्कूपिंग प्रोसेस करतो पूर्ण. तर तुम्ही त्यांना काजू उपलब्ध करून देऊ शकता का? हो, आम्ही कुरिअर सर्व्हिस वगैरे आहे, आम्ही देतो. बरेचशा पार्सल करतो मुंबईला. हा. जास्त करून आमचं मुंबई, पुणा, कोल्हापूर हे मार्केट आहे सध्या तरी. हा. त्याच्या बाहेर अजून आम्ही गेलो नाही, पण आम्ही कुरिअर कोणाला पाहिजे असेल तर कुरिअर चार्जेस जर त्या समोरच्या पार्टीने बेअर केले तर आम्हाला जो इकडे आउटलेटचा आमचा रेट आहे तो त्याने आम्हाला रेट द्यायचा. आणि जो काय कुरिअर काय याचा चार्जेस असेल कॅरियरचा तो त्याने केला तरी आम्ही कुरिअर करू शकतो. तर तुमचा संपर्क नंबर सांगू शकता का प्रेक्षकांना आपल्या? म्हणजे मी तुम्हाला कार्डच दाखवतो. हा. माझं आमचं कार्ड आहे, ते तुम्ही दाखवा व्ह्युअर्सना. हा. तर तरी पण तुमचा आपला नंबर जर तुम्ही सांगितलं तर कार्ड मी दाखवतो, पण आमचा नंबर 9420209393 आणि दुसरा नंबर आहे 8275361690. तर मित्रांनो, तुम्हाला जर काजू पाहिजे असेल, म्हणजे ओरिजिनल काजू जी चव काय असते ही तुम्ही एकदा माळवदेंच्या फॅक्टरी, रॉयल फॅक्टरीमध्ये निश्चित अनुभव घ्या, आस्वाद घ्या, खा, आणि त्यानंतरच तुम्हाला माळवदेचे काजू कशा दर्जाचे असतात, कशा पद्धतीने हाताळले जातात, म्हणजे प्रत्येकाची काळजी घेतली जाते. तर मित्रांनो,
इकडून आल्यानंतर काजू फॅक्टरीमध्ये इथे अशी बी जी असते म्हणजे जी ओली बी असते ती आता ड्राय करायला लागते. तर अशा पद्धतीने ट्रेमध्ये आपल्याला ती बी ठेवायला लागते आणि त्यानंतर ती ट्रेमध्ये आतमध्ये असे साधारण एका वेळेला 70 ते 60 किलोच बी ड्राय केली जाते. तर ते आपण बघणार आहोत कशा पद्धतीने ती ड्राय केली जाते. बघा अशा पद्धतीने सगळे ट्रे आतमध्ये लावले जातात आणि साधारण ते आता बघणार आहोत असे सगळे ट्रे आहेत ते साधारण आतमध्ये भरले जातात आणि नंतर ते आपण माळवदे साहेबांकडून जाणून घेणार आहोत त्याला टेम्परेचर किती दिलं जातं, आतमध्ये काय केलं जातं, हे सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आपण पूर्णतः पहिले सगळे ट्रे लावून घेऊया. मित्रांनो आपले आता सर्व ट्रे लावून झालेले आहेत. तर आता आपण माळवदे साहेबांकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने ड्रायर वापरला जातो. हे सगळ्या काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. हे पॉवरचं बटन आहे. हे आतमध्ये हे फॅनचं आहे म्हणजे जी हवा आतमध्ये आपण जी हीट देणार आहोत ती पूर्ण आतमध्ये खालून वरून खाली असे हे होण्यासाठी हे आपण हवेचं बटन चालू केलंय. हे आहे टेम्परेचरचं. ह्याने आपण टेम्परेचर जेवढं देऊ तेवढं आतमध्ये हे होतं. आता सध्या इथे आपल्याला इंडिकेट करतोय 35 टेम्परेचर सध्या आतमध्ये. आता हा मे महिना असल्यामुळे टेम्परेचरच हाय आहे त्यामुळे इथे 35 आहे. आपल्याला इथे जे सेटिंग करायचं आम्ही इथे जवळजवळ 70 टेम्परेचर लावतो इथे सेटिंग करून. आता हे 35 टेम्परेचर सध्या आतमधलं आहे लाईव्ह मध्ये. आपण ते अशा पद्धतीने आम्ही चेंज करतो. हे बघा हे 70 टेम्परेचर लावलंय. त्याच्यानंतर आपल्याला हे 9 तास तरी ठेवावे लागतात. आम्ही टेम्परेचर इथे आपण मिनिट्स सेटिंग करायची असते. 540 मिनिटं आपण लावली आहेत आणि 70 टेम्परेचर लावलंय. हे एवढं आत्ताच्या ह्याच्यात लागतं. सध्या मगाशी 33 होतं टेम्परेचर, आता 34 झालं. हे आता वाढत 70 आपण सेट केलंय. 70 ला जाणार आणि त्याच्यानंतर हे 540 मिनिटं लावले म्हणजे 954 9 तासाचं आपण मशीन लावलंय. 9 तास झाल्यानंतर ऑटोमॅटिक तिथे हे होतं टायमर होतो आणि मशीन बंद होते. टेम्परेचर बंद होतं आणि फक्त हे आतमधली हवा चालू राहते. पण माळवदे साहेब आतमध्ये 8 तास म्हणजे हे ड्राय करायला लागतात पूर्ण ड्राय करायला. कारण पूर्ण तो तुम्ही बघितला मगाशी ते पूर्ण एकदम ओलसर असतो, डिंक असतो त्याला आणि परत आपल्याला ते पिलिंग करायचं असतं. त्यामुळे जास्त जेवढं ड्रायर होईल तेवढं बरं आहे. चांगलं टर्फला फटाफट निघतात. तर साधारण आतमध्ये ह्या मशीनमध्ये या मशीनची कॅपॅसिटी काय आहे आणि साधारण किंमत किती? ह्याच्यात कॅपॅसिटी आहे 60 किलोची. टोटल इथे 20 ट्रे आहेत 3-3 किलोचे. 3-3 किलोचे 20 ट्रे भरले की टोटल आपण 60 किलो ह्याच्यात होते कॅपॅसिटी. आणि हा आम्ही ॲक्युरेट इंजिनिअरिंग कुडाळ इथून ही मशिनरी खरेदी केली आहे. आम्ही ज्यावेळी घेतली होती त्यावेळीची किंमत 65,000 रुपये होती. करंटली काहीतरी 75 का 80,000 रुपये याची किंमत आहे सध्या. तर माळवदे साहेब खरोखर तुम्ही चांगल्या पद्धतीची माहिती दिली. म्हणजे असे तरुण आपले कोकणातील उद्योजक पुढे यावे हाच आमच्या लाईव्ह कोकणातील युट्यूब चॅनलचा माध्यमाचा उद्देश आहे. तर अनेक जे कोकणातील तरुणांची बोंबाबोंब आहे की कोकणात रोजगार नाही असं कायम सातत्याने बोललं जातं आणि अनेक तरुण हे मुंबईच्या दिशेने धाव घेतात. तर अशा मुंबईच्या दिशेने धाव घेणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? रोजगाराच्या संध्या भरपूर आहेत आपल्या इकडे. ज्याची शेतजमीन असेल तर तिथे त्याने नुसती कुठली झाडं लावली, आंबा कलम लावलं किंवा काजू कलम लावलं, तिथून सुद्धा ते आमच्यासारख्या मॅन्युफॅक्चरिंग काजू प्रोसेसिंग करतात त्याला काजू घालू शकतात किंवा स्वतः असं प्लॅन्ट सुद्धा ओपन करू शकतात. आपल्या इकडे बऱ्यापैकी गव्हर्नमेंट सबसिडी पण आहेत. बँकेतून तुम्ही लोन केला तर त्याला सबसिडी सुद्धा आहे. त्यामुळे स्कोप भरपूर आहे. फक्त आपण करायला पाहिजे. थोडी रिस्क असते धंदा म्हटल्यावर, त्याच्यात रिस्क असते. नोकरीचं कसं असतं 10,000 रुपये काय पगार असेल 10,000 20,000 ते पर मंथ मिळतो आपल्याला. तिथे रिस्क नसते जास्त. परंतु आपल्या ह्या ह्याच्यात रिस्क कॅटेगरी जास्त आहे. परंतु केला व्यवस्थित धंदा तर चांगला धंदा आहे. कारण आज मी 10 वर्ष कंटिन्यू हा व्यवसाय करतोय. मी व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो माळवदे साहेबांनी खरोखर सांगितलं की कोकणात रोजगार नाही अशी नाही तर रोजगार आहे, परंतु रिस्क घेणं गरजेचं आहे. रिस्क कुठल्या घेतल्याशिवाय कुठलाही व्यवसाय होत नाही. तर तरुणांनी रिस्क घ्या. जर तुम्हाला कुठली एखादी माहिती पाहिजे असेल कशा पद्धतीने प्रोजेक्ट कसा तयार केला जातो ही जरी तुम्हाला प्राथमिक माहिती पाहिजे असेल तुम्ही निश्चित माळवदे साहेबांना शिरगाव बाजारपेठेपासून काही अंतरावरच त्यांचा हा व्यवसाय करतात. त्यामुळे तुम्ही येऊन निश्चित येऊन त्यांना कधी भेट दिलात आणि त्यांना विचारलात
उद्योग कसा केला जातो, कशी माहिती आहे, तर देखील तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. तर माळोदे साहेब तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अनेक त्यांच्याकडून गोष्टींचा उलगडा करून घेत असतानाच मुंबईवरील काही ग्राहक आहेत आणि आपण त्यांच्याकडे काजू घेत आहेत. तर आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की तुम्ही शिरगाव येथील रॉयल कॅशू का निवडलात, नेमकं काय आणि तुम्ही कुठून आला. अच्छा, नमस्कार. माझं नाव गिरीश पुंडलिक आणि मी मुंबई मालाड इथे राहतो. इथे माझी सासूरवाड आहे. गेले कित्येक वर्ष मी काजू नियमितपणे मुंबईत खरेदी करत होतो. पण गेल्या 7-8 वर्षापासून जेव्हा मला रॉयल कॅशू श्री माळोदे यांचं दुकान सापडलं आणि मी घ्यायला सुरुवात केली, तेव्हा मला जस्ट क्वालिटीबद्दल नाही तर एकूण गुणवत्तेबद्दल पण मला सार्थ विश्वास आला. आणि त्याचबरोबर इकडे मिळणारी किंमत जी आहे, जी मुंबईला मी कमीत कमी 30 ते 35% अधिक घेऊन ती क्वालिटी त्या क्वालिटीच्या घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण इथे मला तीच क्वालिटी आणि योग्य माफक दरात मिळते. म्हणून मी गेले 5-6 वर्ष इथूनच काजू खरेदी अगदी नियमितपणे करत आहे. आणि मी फक्त स्वतः घेऊन जात नाही तर मुंबई आणि पुणे येथील देखील माझ्या नातेवाईकांना आणि माझ्या मित्रमंडळींना मी नियमितपणे हा काजू घेतो. आणि इथे मला अगदी फ्रेश असे काजू मिळतात. त्यामुळे मी इकडे मिळणाऱ्या या दर्जाबद्दल आणि ओव्हरऑल काजूच्या याच्याबद्दल मी खूप समाधानी आहे. आणि मी लोकांना नक्कीच विनंती करीन, हे माझं नॉर्मली मी कोणाला रेकमेंड सहसा करत नाही, पण तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवू शकता आणि इथून नक्की काजू खरेदी करू शकता आणि तो आनंद उपभोगू शकता. तर माळोदे साहेब, तुम्ही आता मला सांगितलं की मुंबईवरून आलात, तर मुंबईला जे तुम्ही या ठिकाणाहून जे काजू घेता तिकडच्या काजूमध्ये म्हणजे साधारण इकडे जर 800 रुपये असेल तर तोच काजूचा भाव तिकडे किती असतो. आता आमच्या इथे एक्सपोर्ट क्वालिटीचं एक दुकान म्हणतात, अगदी माझ्या घराच्या जवळ आहे. तिथे हाच काजू मी चौकशी केली तर 1350 ते 1400 याच्या खाली हा काजू मिळत नाही. एवढी ही तफावत आहे हे मी नक्की सांगू शकतो. 1 नंबरच्या काजूबद्दल जे मी बोलत आहे त्या संदर्भात आहे. आणि जसं मी सांगितलं की लोकांना मी दाखवले तेव्हा नेहमीच ते खुशच होतात. ना चवीबद्दल, साईजबद्दल सगळ्यांबाबत त्यांचा फारच पॉझिटिव्ह असा रिव्ह्यू आहे. मित्रांनो, फायनली माळोदे यांच्या रॉयल कॅशूमध्ये कशा पद्धतीने काजूवर प्रक्रिया केली जाते, काजू बी कशी फोडली जाते, त्यानंतर ते कशा पद्धतीने ड्राय केले जातात, खरोखर म्हणजे एक वेगळीच म्हणजे कोकणातील उद्योजक अशा पद्धतीने उद्योग करत आहेत आणि तुम्ही त्यांना निश्चित सहकार्य कराल. त्यांच्या रॉयल कॅशूमधले तुम्ही निश्चित काजू खरेदी करा. म्हणजे मी असं सांगणार नाही की तुम्हाला प्रमोट करणार नाही की तुम्ही घ्याच, पण खरोखर मी जो अनुभवलेला काजू आहे आणि जो आस्वाद घेतलेला काजू आहे तो खरोखर दर्जेदार काजू आहे. आणि तुम्ही निश्चित या काजूला म्हणजे या ठिकाणी भेट द्या किंवा त्यांचा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो, त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. सॅम्पलसाठी काहीतरी काजू घेऊन बघा आणि तुम्हाला चांगला अनुभव आल्यानंतरच तुम्ही यांच्याशी काजू खरेदी करा. तर खरोखर एक चांगला अनुभव होता. एखादा उद्योजक अशा पद्धतीने जर पुढे जात असेल तर आम्ही त्यांना निश्चित सहकार्य करणार. आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर माहितीपूर्व होईल. आणि आमचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून छान छान कमेंट द्यायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी. म्हणान मी सांगता येवा कोकण आपलोच असा.